आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हाय हॅलो नमस्ते। आणि आम्हाला सगळं काही समजते। म्हणजे सगळ्यात आधी मी काय म्हणालो? हाय हॅलो नमस्ते। मग तू पण तसंच काहीतरी बोलायला पाहिजे ना। नमस्कार। ठीक आहे नमस्कार। कशी आहेस तू? मला काय झालंय? नाही तुला काही झालं नाही, तुझ्या काळजीपोटी बोललो ना मी। तुला काही झालं नाही तू निदान मी बरी आहे असं तरी म्हण ना। त्याने काय होईल? नाही नाही बाकी काही नाही, पण मला जरा बरं वाटेल ना। ठीक आहे मी बरी आहे। आता मला पण जरा बरं वाटलं ना। आता आपण माझ्या दुसऱ्या महत्त्वाच्या लाईनकडे वळूया। आम्हाला सगळं काही समजते। तू आमच्या घरी राहतेस हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे ना। असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे कसं आहे ना श्रुतिका, ताकाला जाऊन भांडं लपवणं मला तरी आवडत नाही। म्हणजे हे कसं होतं, आपण गाडी घेऊन पेट्रोल पंपावर जायचं आणि मला पेट्रोलच नको असं म्हणायचं। याला काय अर्थ आहे का? तुम्ही मुद्द्याचं बोला ना। मुद्द्याचं खरं तर तू याआधी मैत्रीचा काटा काढायला पाहत होती। त्या रावसाहेबाच्या मदतीनं जे जे काही करता येईल ते सगळं तू केलं। अगदी त्या मैत्रीला आणि तिच्या मुलीला घराबाहेर काढण्यापर्यंत तुझी मजल गेली। आणि आज त्याच मैत्रीच्या घरी तिची मैत्रीण बनून राहते। आणि ती कशी? तर अगदी जीवा भावाची मैत्रीण। तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तू खरंच सुधारलीस की अजून काही वेगळा प्लॅन घेऊन आलीस? नाही म्हणजे कसं, बाहेरून नीट वार करता येत नाही ना, म्हणून घरीच राहायचं आणि योग्य वेळ आली की जवळून वार करायचा। असा काही प्लॅन नाही ना तुझा? झालं तुमचं बोलून की अजून काही शिल्लक आहे? नाही नाही श्रुतिका, माझं झालं बोलून, आता तू बोल ना काही। कसं आहे ना मामा, तुम्ही नुसते मामा नसून विचारांनी शकुनी मामांच्या जवळपास जाणारे आहात। म्हणून तुम्हाला महाभारतातलं उदाहरण देऊनच समजावते। एक दिवस काय झालं, श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं, या जगात जर कोणी वाईट असेल तर त्याला माझ्या समोर घेऊन ये। धर्मराजा निघाले, अख्खं जग फिरले आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाले, देवा या जगात तर कोणीच वाईट नाहीये, त्यामुळे मी तुमच्या समोर कोणालाच घेऊन येऊ शकलो नाही। हेच काम त्यांनी दुर्योधनाला सांगितलं। तोही निघाला, अख्खं जग फिरला आणि श्रीकृष्णांना येऊन म्हणाला,